हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात सगळे? काय चाललं आहे? सो सातारामध्ये पाऊस पडायला चालू झाला आहे. खूप मस्त वातावरण आहे, थंड पावसाळी हवा वगैरे सुटली आहे, थंड आणि हलका हलका मध्ये मध्ये पाऊस पडतो, परत थांबतो, परत पडतो, परत थांबतो. सो माझी मम्मी बरी झाली आहे फायनली आणि 4 दिवसानंतर मी ती फायनली घरी आलेली आहे. आता मम्मी घरी आले विच मी शूट करणं आता बंद आहे. सो मी रेडी होते, मम्मा झोपली, आता रेस्ट करते. सो मी रेडी होऊन तिला उठवेल आणि आम्ही शूट करू. नॉर्मल शूट असेल, एकदम नॉर्मल, एखादी नॉर्मल साडी, एखादा नॉर्मल असा लुक. त्याच्यावरती आपण पावसाळ्यामध्ये रील करू शकतो या फिर कशाही रील शूट करू शकतो असा. सो या मी शूट करते, त्याच्यासाठी रेडी होते. सो माझा बेस तर फायनली रेडी आहे. मी बोलले ब्लॉग शूट करू आणि शूट कसं होतं आहे ते सगळं दाखवते. माझा लुक कसा आहे ते मी दाखवते. खूप नॉर्मल आहे बट स्टील छान तर मी दिसणारच आहे असंही. सो या बघा कंटिन्यू ब्लॉग कसा वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मला ना कमेंट बॉक्समध्ये ना टॉपिक सुचवत राहा की मी कशावरती काय शूट करू या फिर किंवा ब्लॉगसाठी मुद्दे कशावर बोलू, काय तुम्हाला ऐकायला आवडेल माझ्या लाईफबद्दल, माझ्याबद्दल या फिर मेनी मोर. ओके, सो सो गाईज, मला माझ्या हेअर रिलेटेड मी काय करू मला नाही समजत आहे. बिकॉज मी हेअर वॉश नाही केला आहे खूप दिवस झाले इच मीन्स 4-5 डेज झाले असतील. आणि त्याच्यामुळे माझे हेअर खूप ड्राय अँड फ्रीझी झालेले आहेत खूप. म्हणजे आणि ना मी ह्या केसांमध्ये आयनिंग मारू शकत आहे ना काय करू शकत आहे. सो आणि ते भिजलेत त्याच्यामुळे ते असे झाले आहेत. सो मला असं वाटतं मी पॅक हेअरस्टाईल, मला एक तर पॅक हेअर सूट नाही होत, बट माझं असं चाललं आहे की पॅक हेअर करावे कसे तरी काहीतरी करून. सो बघूया कसं काय करते मी किंवा काय. प्रश्न पडला आता. ऊन तर आहे नाही, ऊन आता येणारसुद्धा नाही या दिवसांमध्ये. सो त्याच्यामुळे माझे डोळे थोडे हलकेसे कमी चमकतील, बट जो आंखें है वो वैसे दिखेंगे. हां, मी फ्लेक्स करते आहे, का नको करू भाई? एवढं छान दिलं तर मग मी फ्लेक्स करणारच. मी जेव्हाही स्वतःबद्दल असं बोलते ना मला नजर लागते. म्हणजे असं नाही मला नजर लागते, बट माझ्यासोबत वाईट काहीतरी घडतं. लास्ट टाईमसुद्धा मी असंच काहीतरी नो फिल्टर या फिर नॅचरल मध्ये मी असा एक स्नॅप टाकलेला, स्टोरी टाकलेली. सो त्याच्यानंतर माझं तोंड फुटलं होतं. आणि असं 2दा-3दा झालं आहे. जेव्हा मी ग्लो करते, छान दिसते स्वतःबद्दल, स्वतःची तारीफ करते ना, तेव्हा माझ्यासोबत काहीतरी वाईटच होतं. सो मी खूप घाण दिसते. या कोंबड्याची सकाळ आत्ता झाली आहे का? की त्याला कळालं आहे भूमी आत्ता उठले, भूमीची सकाळ आत्ता झाली. सो हेअर्स सॉरी आय मेकअप असा ब्लॅकिश करते मी, नॉर्मलची साडी वेअर करते. मला आयलायनर लावूसच वाटत नाही. Guys, I want to tell you about my life, my childhood, my present tense, my past tense and my future tense, what I want to be, what I was आणि ह्या सगळ्या गोष्टी. सो मला समजत नाही मी यासाठी असं स्पेसिफिक ब्लॉग करू, कारण की मी जेवढं बोलेल, जेवढं तुम्हाला सांगेल ते खूप कमी असेल. सो मी हे परत तुम्हाला मॅक्सी दिसत असेल तर मी घरी अशीच असते आत्ता. म्हणजे अशी राहायला लागले, नाही तर नॉर्मली असे ट्रॅक पॅन्ट, टॉप या फिर नाईट सूटवर असते दिवसभर. हे मी आज जाणून बुजून घातले बिकॉज ऑफ आय वॉन्ट टू डू ट्रान्झिशन ऑन दिस आउटफिट. म्हणजे हे आधी अँड देन साडी. सो अँड वॉट आय वॉन्ट टू से, पास्टबद्दल सांगायचं झालं, माझं लहानपण पूर्ण एकटं गेलं आहे. म्हणजे माझे फ्रेंड्स वगैरे कधी जास्त नव्हते. मला खेळायला वगैरे जास्त भेटलेलं नाही आहे. म्हणजे बोलतात ना पकडापकडी खेळणं या फिर लपाछुपी खेळणं, हे सगळं खेळली आहे मी. म्हणजे आणि मोस्टली म्हणजे आम्ही एका जागेवर स्टेबल नव्हतं, आमचं स्वतःचं घर नव्हतं. सो दॅट्स वाय आम्ही म्हणजे जेव्हाही मी अशी कम्फर्टेबल व्हायची किंवा कुठेही ओपन अप व्हायचे, तिथनं मी शिफ्ट होऊन जायचे या फिर ज्यांच्याशी मी कनेक्ट व्हायचे तिकडनं मी शिफ्ट होऊन जायचे. मग त्याच्यामुळे माझे कधी असे फ्रेंड्स झालेत खूप सारे. एक बोलतात ना चांगला फ्रेंड आत्तापर्यंत नाही झाला. आत्ता आहे जी एंजल या फिर धनश्री या फिर चिकी, हे तुम्हाला माहीतच असेल ते. बट ह्या आधी माझी लाईफ अशी नव्हती. म्हणजे जे मी आत्ता करते ना, लाईक कॉलवर त्यांच्यासोबत बोलणं, गॉसिप्स करणं, गॉसिप्स ऐकणं या फिर XYZ खूप काही. म्हणजे माझा अर्धा लाईफ अख्खा त्यांना माहीत असेल की भाई हां भूमी आत्ता हे करत असेल किंवा आत्ता हे केलं असेल आणि तिचा लगेच मला कॉल येईल असं. सो हे आत्ता माझ्या लाईफमध्ये होते. आधी मी पूर्ण एकटी होते, पूर्ण म्हणजे एकटी विच मीन्स मी माझ्या फॅमिलीसोबत असायचे ऑल द टाईम. जर मी अशीच बडबडत राहिले तर मग मी रेडी नाही होणार लवकर. मी रेडी नाही होणार तर माझं शूट नाही होणार. ॲक्च्युली माझं असं चाललेलं की वेस्टर्न वेअरवरती एखादा हटके असा लुक करून शूट करावा. बट ते मी मुंबईमध्येही करू शकते. मग मी गावाला आहे तर जरा गावच्या सीनचा फायदा उचलूयात आपण आणि त्याच्यावरती शूट करू शकतो. मी जेवले नाही आज, कारण की मला माहिती आहे मी जेवले तर मस्त वातावरणात पंखा लावून पडदा लावून झोपून जाईन. सो मी शेंगा खाल्ल्यात फक्त.
मी शूट करून माझं सगळं आवरून कामं सगळे झालं की मग मी जेवायचं ट्राय करेल. याप. सो आणि इथे कोणी आई नाही, माझे फ्रेंड्स वगैरे इथे नाही आहे कोणी, मी घराबाहेर नसते जास्त. शूट करते, फॅमिली, घरातली कामं, टी व्ही, ह्याच्यामध्ये माझा दिवस निघून जातो, झोपण्यामध्ये अर्धा दिवस निघून जातो. सो मी घराच्या बाहेर नसते, मग फ्रेंड्स नाहीत इथे, कोण कनेक्टेड नाही, कोण बोलायला नाही. सो मी मोस्टली फोनवरच असते, कॉलवर, इधर टी व्ही बघेल या फिर झोपेल खाऊन पिऊन मस्त. ब्लॉगमध्ये मी जरा जास्तच नर्वस या फिर डिस्टर्ब होते. अख्खा लाईफ डिस्टर्ब आहे माझा, सो त्यात काही नवीन नाही. इट्स ओके मम्मा. मी जसं बोलते की एक्सेप्ट करायचं आणि पुढे निघून जायचं. कारण की आज जर तुझा काहीतरी तुझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा तुला जे नको आहे ते होतं आहे, त्याच्यामागे काहीतरी रिझन असतं. म्हणजे आज तुला त्या गोष्टीचा रिग्रेट होऊ शकतं की भाई हे माझ्यासोबत आज आता असं का झालं या फिर असं का झालं माझ्यासोबत. बट कदाचित पुढे जाऊन तुला रिअलाईज होईल मी ह्या थर्ड क्लास गोष्टीसाठी रडत होते करून. सो आणि असं खूप वेळा झालं आहे माझ्यासाठी. म्हणजे पास्टमध्ये मला असं वाटायचं की भाई हे काय हे माझ्यासोबत का होतं. आणि मी त्या म्हणजे एकदम आत्ता आठवतं मला की भाई 1% पण रिझन नसायचं. म्हणजे कुठलेही माझ्या फ्रेंडशी भांडणं वगैरे झाली की मी रडत वगैरे बसायचे, तिला बोलायचे बोल माझ्यासोबत किंवा काय असं तसं. बट मला आता ते आठवलं ना की असं वाटतं भाई मी ह्या व्यक्तीसाठी रडले, ते पण का, कारण ही माझ्याशी बोलत नव्हती. सो आय वॉज लाईक की भाई नाही ते म्हणजे सेन्सलेस गोष्टीवरती मी रडत होते, नॉन सेन्स होते मी. भाई काय गरज आहे कोणासाठी रडायचं, किंवा ज्या व्यक्तीला आपली कदर नाही त्याच्यासाठी रडायची कायच गरज आहे असं. सो आता मला आठवलं की असं वाटतं की भाई काय थर्ड क्लास काय तुच्छ गोष्टीसाठी मी रडत होते. आता मला असं वाटायचं की ही किती मोठी प्रॉब्लेम आहे त्यावेळेस, की किती मोठं आहे हे माझ्या लाईफमध्ये, किती मेस्टअप आहे काय असं तसं. आत्ताची माझी लाईफ बघते ना भाई साहब, मला ती लाईफ बेटर वाटते की भाई किती बेस्ट लाईफ होते. म्हणजे मला तेव्हा जे मी ओव्हर थिंक करायच्या किंवा मी डिप्रेस्ड होते, मी एकटी होते ऑल द टाईम. जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्या लाईफमध्ये फ्रेंड्स वगैरे नव्हते, ऑल द टाईम घरी वगैरे असायचं. त्याच्यामुळे म्हणजे घरचा माहोल, एकटी आहे त्यात मी, मग त्याच्यामुळे थोडंसं एक ओव्हर थिंकिंग या फिर डिस्टर्बन्स येतोच आपल्या माइंडमध्ये. मेंटल हेल्थ माझा ठीक नव्हता तेव्हाही, आणि आता तर पूर्ण म्हणजे त्याचा करून टाकला आहे मी वाटुळं. सो तेव्हा मला असं वाटायचं की भाई म्हणजे मी रडायचे लिटरली. मी सायकलिंग जायची 1 तासासाठी, मस्त चौपाटी या फिर कुठेतरी असं लांब फिरून यायचं 1 तास स्वतःचा दिवसामधला, ते पण मग घरी रडून मी सायकलिंगला जाते असा. बट तिथे जाऊन म्हणजे, आणि माझं कसं आहे मी एवढी एकटी पडलेले ना गाईस की मी मूनला बघून लिटरली मी त्याच्याशी बोलायचे की भाई मी अशी एकटी पडले यार, कसं खूप घाण वाटतं मला, खूप घाण फिलिंग होतं. आणि माझे फिलिंग्स किंवा मला जे हवं आहे ते मी तेव्हा त्याला ते सांगायचे. आणि तेव्हापासून मला मूनशी बोलायची सवय लागलेली. मग त्याच्यानंतर ना आत्ता माझी लाईफ बघते ना, मला असं वाटतं यार ते खूप बेटर होतं. माझं मेंटल हेल्थ खूप म्हणजे आत्तापेक्षा ना खूप बरं होतं. आत्ता मी माझ्या लाईफचा पूर्ण मेस्टअप करून ठेवला आहे भाई, खूप वर्स्ट झालं आहे. आणि जेव्हाही मी असं बोलते ना माझी लाईफ वर्स्ट चालले, ह्याच्यापेक्षा वर्स्ट काहीतरी होतं, आणि मग बोलतात, मग मला असं वाटतं की नाही ते जे चाललेलं ते बेटर है. म्हणजे मैं भगवान से कह रही हूँ कि भाई भगवान जी बहुत बुरा चल रहा है, भगवान जी मस्ट बी लाइक अभी तूने देखा ही काय, अभी तो ये टेलर है. अभी आगे देख, टेलर नहीं ट्रेलर है, ट्रेलर ना, ट्रेलर म्हणजे ट्रेलर, हां ठीक आहे समजलं, ट्रेलर है, पिक्चर अभी तो मेरी बाकी है दोस्त. मी म्हणजे बस एवढं नको टेस्ट करा राहो यार, एवढी स्ट्रॉंग नाही मी दाखवत जरी असलं तरी. भाई इफ़ यू विल नो माई सिचुएशन ना, यू वॉज लाइक भाई साहब इससे बड़ा जोकर मैंने आज तक नहीं देखा. आई वॉन्ट टू टेल बट अब ये टाइम नहीं है. जो नींद से मतलब मैं सो नहीं पा रही हूँ रात भर सोच के, उससे जो मेरे डार्क सर्कल्स थे उससे भी काली आंखें मैंने कर ली है अपने. आप देख सकते हो मेकअप से. मग आजपासून मी ब्रशेस फिरवते, मी काहीच करत नाही. लेट्स अप्लाई माई फेवरेट थिंग ऑन माई आई, काजल, जिससे मेरी आंखें चमकती है. इससे भी ज़्यादा आंखें मेरी तब चमकती है जब मेरा पसंदीदा शख्स मेरे सामने होता है. वाह, कहीं फिल्मी लाइन मार लिया भाई साहब. देन एवरीवन सेज दैट कि आई लाइक योर आइज़. उस वक्त मैं उसके अगले दिन ना मैं इतना अच्छा है मेकअप करके जाऊँगी कि भाई देख अभी तो बहुत और अच्छी लगेंगी तेरे को, देख तू देख. मी कॉलेजला जायचे ना, खूप वर्षा आधीची एक गोष्ट आहे. एक फ्रेंड होता माझा, अँड ही वॉज लाईक की म्हणजे मी रेडी होऊन गेलेली खूप छान. मम्मा उठली आणि मम्मा उठून बघते की काय बडबडते, एकटी कशी बडबडते. मी ब्लॉग शूट करतोय मम्मा, ब्लॉग शूट करतोय. हां, सो व्हॉट आय एम सेइंग की खूप वर्ष आधी मुद्दामून बोलले का, मला माहिती आहे ब्लॉग बोलतात. मला सांगते, फ्रेंड पण नाही म्हणता येणार, एक ओळखीचा म्हणजे क्लासमेट होता. दॅट टाईम मी माझ्या हे आईजला काहीच नव्हतं अप्लाय केलं. ही सॉ मी नेक्स्ट डे, मी म्हणजे असा माझा लुक क्रिएट केला होता, काहीतरी कुर्ती वगैरे वेअर केलेली आणि रेडी होऊन मस्त मी कॉलेजला गेले.
हिल्स वगैरे वेअर करू दे ना. तर मी छान दिसत होते, अशी गोड गोंडास क्यूट. त्याच्यातमध्ये मी गुबगुबू. ठीक आहे. सो मी गेले अँड ग्रुप होता अख्खा उभा आणि ही वॉज लाईक तू लेन्स वेअर केलेत का. सो आय सेड नो. ही वॉज लाईक चल झूठ मत बोल. तो मैंने बोला नहीं बाबा मेरी आंखें ओरिजिनली ऐसी है. माझ्या फ्रेंड्स पण बोलायला लागल्या की तिची आंखें म्हणजे सॉरी तिचे डोळे ओरिजिनली तसेच आहेत. सो मी त्याला अशी सोडून दाखवते, बघ देख मेरी आँखों में देख, ये भगवानने नॅचरली देणगी देऊन ठेवली आहे, बघ तू बघ असं. सो ही वॉज लाईक छान आहेत डोळे तुझे. आणि हे तोच नाही, खूप जण बोलतात मला, एक एक कमेंट करतात, आपकी आँखों में कोहिनूर की चमक है, आपकी आँखें समुंदर जितनी गहरी है. मी स्वतः हां ठीक आहे थँक्यू असं होतं मला. माझा आय मेकअप वॉज रेडी. मस्कारा लावेगा अपन आता एंड देन मैं हेयर स्टाइल करेल. सो नेचुरली तो मैं कभी लाइफ में ब्लश नहीं कर पाऊँगी क्योंकि कोई है नहीं लाइफ में मेरी यू नो मुझसे प्यार करेगा जिसकी वजह से मैं ब्लश करूँगी, यू नो. सो मैं इससे काम चला लेती हूँ और मैं ब्लश लगा लेती हूँ, तो उससे मेरे गाल ऑटोमेटिकली गुलाबी गुलाबी हो जाते हैं. सो लुक आई एम ब्लशिंग. नो नीड. मुझे किसी की ज़रूरत नहीं है ब्लश करने के लिए क्योंकि मेरे पास है कलर बार का ब्लश. बल्ला कुठे आहे? तिथं असते बल्ला. तिथं असते का बल्ला? झोपायला या सर्व. हाय का? हाय. 10 मिनिटात झोपून उठतो मी. अरे बाबा तू सगळं मेस्टअप करतोय, मी काढून ठेवलंय तर. इरिटेट करू नको. हे मग भैया बेडरूमला काय करून ठेवलाय? एक मोठा टास्क आहे हा. ए भैया यार झोपू नको ना, आपण ती वाली रील करूया, मी तुला पाठवलेली. नको आता मला सांगायचं. आता मी शेंगा बिंगा खाल्ला, आता पोट भरलं माझं. मग कधी शूट करणार? उद्या म्हणजे न खाता शूट करणारच? तुझा उद्या कधी येतो का? बाप्पा येणार आहे आपल्या भेटीला. ते 10 दिवस कसे येतात कसे जातात मला खरंच समजत नाही. ते बेस्ट डे असतात, मस्त वाटतं. तेव्हा मला पहिलं म्हणजे बाप्पाला माझा फ्रेंड बोलायचे. मी ऑल द टाईम म्हणजे यू नो मंडपात असायचे, मंडप साफ करणं, पूजा करणं. आणि म्हणजे मी असं होतं की भाई मी बाप्पाशी बोलायची लिटरली, बाप्पा हे असं, बाप्पा हे तसं, बाप्पा ते तसं, बाप्पा हे असं. आणि मला असं वाटतं तो बोलतो आहे माझ्यासोबत खरं जेव्हा मी होते ना 8th 9th 10th म्हणजे लहानपणापासून तर तोपर्यंत. आणि मग नंतर ना शिफ्ट वगैरे होणं, मग वाढीत कमी जाणं, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मग असं एवढं नाही झालं. बट मला आठवतं आहे असं नाही की मी बोलायचे मला हे पाहिजे किंवा हे असं असं आहे, असं असं झालं या हे किंवा काय. तसं मी तशीच आहे मग. कंप्लेंट नाही म्हणता येणार बट नॉर्मली असं गॉसिप्स करत असते मी गॉडसोबत, माझ्या स्वामींसोबत, बाप्पा आला की बाप्पासोबत. बट मोस्टली आता स्वामीच की स्वामी असं स्वामी देतात, स्वामी 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 असं असतं ऑल द टाईम. बिकॉज आय नो की म्हणजे ते मला बघतात आहेत, त्यांना माहिती आहे मी कोणत्या इंटेन्शनने मी कोणती हरकत करते या फिर मला काय पाहिजे किंवा यू नो ते मला प्रश्न नाही विचारत तू हे असं का केलं किंवा ते मला रोकठोक नाही करत की तू हे का केलं. हाला रॉंग असेल तर मला ते मार्ग दाखवतात की मग हे रॉंग आहे, ही रॉंग साईड आहे, हा रस्ता रॉंग आहे, नको जाऊ तिथे. स्टील हे जे झालं आहे ना त्याच्यामध्ये ना म्हणजे काय झालं आहे समजत नाही. मला असं वाटतं माझं डोकं माझ्या गुडघ्यासारखं चालायला लागलं आहे. मला सायन्स भेटूनसुद्धा मी त्या गोष्टीवर वर्क नाही करत हाला, विच इज ट्रू. सो वॉट आय एम सेइंग की हां मला ते मी इंटरप्ट केलं, पुढचं बोलायचं होतं मी विसरले. सो आज मैं लगाऊंगी ये ब्राउन वाला शेड जो मेरे लुक से प्रॉपर मैच होगा बिकॉज आई एम वेयरिंग ऑक्सीडाइज ज्वेलरी जो मैंने नहीं लिया है. मी ज्वेलरीला घेऊन आता ऑब्सेस झाले. मला खूप जास्त कलेक्ट करून ठेवायचं आहे बिकॉज मला माहिती आहे मला कधी कुठे काही लागू शकतं. मला मी आत्ता स्वतःला येताना मिररमध्ये बघितलं आणि आय वाज लाइक वाव क्या चीज़ है भाई. सहा चलते हुए भी आ रहे हैं नॉर्मली तो ऐसा लग रहा है कि तूफान आ गया है राइट, क्योंकि मैं अच्छी लग रही हूँ ना. आई नो. फिर भी आप कमेंट में बताना ताकि मैं फ्लेक्स कर सकूँ कि मैं अच्छी लग रही हूँ. राइट राइट. लुक एट माई स्माइल, लुक एट माई आईज, लुक एट माई हैंड. भाई अब मैं पागल झाले कारण की तो एकलौता मर्द ऐसा है जिसको उसकी बहन मंकी जैसी लगती है, माकडासारखी दिसते, डुकरासारखी दिसते, काही बोलतो तो.
भाई इथे विचार समोर कि उसके पास किस तरह की कितनी अच्छी और कितनी खूबसूरत बहन है. नाही असं नाही मला कधी हे करत तो. Still we will see कि मी काय करते. हाँ ओके. सुकून भरी जिंदगी देखनी हो तो इसे देख ले कभी. इतना सुकून से रहता है. एंड आई नो कि ये भी ओवर थिंक कर रहा है, ये भी डिप्रेस्ड है, बट कभी दिखाएगा नहीं. क्योंकि लड़कों का होता है ये कि वो फीलिंग्स कभी नहीं दिखा पाते हैं किसी को भी. पार्टनर के सिवा शायद ऐसा लगता है मुझे तो. He pretends like he is strong, he is happy or something like that, but he is not. फेसवरून कळून जातं समोरच्याचं की तो हॅपी आहे की नाही आहे, टेन्शनमध्ये आहे, कसलं टेन्शन घेतलं या सगळ्या गोष्टी. सो अभी हम चेंज करेंगे, चेंज करेंगे, फिर ज्वेलरी पहनेंगे, फिर अच्छे दिखेंगे और भी ज़्यादा. इस मैच में तो और अच्छा दिखूँ, साड़ी पहन के तो और अच्छा दिखूँगी. मेरा जन्म ही अच्छा दिखने के लिए हो गया. I don't know, I really tried to dress up like a diva. So yeah. So वाव. फुलाचं नाव काय आहे हा? लिली. ते सगळं पेरलेलं खातात आहेत ना मम्मी. ए शाळा सुटली, कसं वाटतंय? घाबरली ती. हाय हाय कर. ए शाळा सुटली. हाय कर, हाय कर, हाय. सो मी एकच टेक घेतला म्हणजे स्लोमोसाठी आणि एक व्हिडिओज फक्त एक लिपसिंगवाले. बस एवढंच केलं आणि मी घरी आले. बिकॉज मी साडी आज चुकीची नेसली विच मीन्स लूज नेसली थोडीशी. सो आय एम नॉट कम्फर्टेबल. मग मी घरी आले पटकन आणि आता बघू काय होतं आहे. म्हणजे काय येतं आहे नाही म्हणजे ताकद. 2 वेळेस सुटून मी कंटाळे भाई साहेब. त्याचीच टेक घेतली खूप सारे आम्ही. सो या लुक एट माय वॉच, नाईस ना. सो या अजून गोरी दिसेल मी बघायची तुम्हाला. हे तर काहीच नाही आहे. हे बघा असा उजेड उलटा पडतोय. आय एम द डेव्हिल ऑफ माय पॉइंट. सो हे बघा, हे लोक शेंगा आणि गुळ खातात आहेत ज्याने रक्त वाढतं, कारण की आमचं रक्त तड गटारातल्या मच्छराने चुचलेलं आहे. सो आम्ही गुळ आणि शेंगाने खाऊन रक्त वाढवतो आहे. सो गाईज आय हॅव चार्जिंग ओनली 17%. ओके. मी आता एवढं बच्चन केलं भाई, एवढं बग केलं आणि मी कॅमेराच चालू केला नव्हता भाई. कहीं म्हणजे मेरे दिमाग पे परिणाम तो नहीं हो गया है गाइस. मैं ऐसा क्यों भाग रही हूँ, मेरे को नहीं समझ में आ रहा है. उसको ऐसी बीवी चाहिए जिसका पल्लू नीचे रहे, जो कहीं और देखे ना, किसी और के बारे में सोचे ना, किसी और का ख्याल भी ना लाए, ये घूंघट ऐसे 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 ऊपर भी ना जाए. और मैं ऐसी हूँ. हाय हाय ओ या थँक्यू. कसं झेपणार आहे तुला हे मला तू सांग. मला समजलं असेल की मी पागल झाले. एक क्वेश्चन विचारायचा आहे मला तुम्हाला. इफ सर यू लाईक मी, सपोज यू लाईक मी, यू अप्रोच मी, या फिर तुम्ही कमिट केलं, या फिर म्हणजे यू नो मला विचारलं की बाबा हाय लव्ह यू या फिर आय लाईक यू, लग्न करशील का माझ्यासोबत. अँड इफ आय सेड येस, तुम्ही माझ्यासाठी काय काय करा. सो असा प्रश्न विचारताच माझा फोनचं स्टोरेज फुल झालं. म्हणजे ह्याचा अर्थ मी काय समजू. सो आय वॉन्ट टू आस्क यू दॅट की जर सपोज तुम्हाला मी भेटते या फिर यू नो म्हणजे मी असं ठरवलं आहे की एखाद्या सपोज मी फॅनशी माझं लग्न करेल जो माझा सगळ्यात मोठा फॅन असेल, यू नो जो माझ्यासाठी एफर्ट्स टाकतो या फिर खूप प्रेम करतो आहे, माझी केअर करतो आहे अशा पद्धतीचं. ओके. सो मग ह्याच म्हणजे
तुम्ही मला जिंकण्यासाठी या फिर मला असं फक्त फील करवण्यासाठी की बाबा हा माझं प्रेम आहे तुझ्यावरती, ह्यासाठी तुमचे एफर्ट्स काय असतील मला हे कमेंटमध्ये कळालं पाहिजे. ठीक आहे, 2-3 कमेंट आले तरी चालेल, पण चांगलं आलं पाहिजे. ठीक आहे, जास्त माझी अपेक्षा नाही आहे. माझ्या कधीच मी इवन म्हणजे मी माझ्या फ्रेंड्सशी वगैरे बोलणं करते या फिर माझे एवढ्या फ्रेंड्स आहेत ना, त्यांना म्हणजे त्या सांगतात की बघ मला असा पाहिजे, तो केअर नाही करत, तो असा आहे, तो असा आहे. बट मी माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत असं बोलतात एक एक्सपेक्टेशन्स असतात या फिर आपण असं एक स्टँडर्ड्स ठेवतो की भाई हां रिच असला पाहिजे, हँडसम असला पाहिजे, त्याने केअर केली पाहिजे किंवा काही. मी नाही केलं असं, म्हणजे बोलतात ना माइंडसेट तसं नाही आहे माझं की बाबा हां मला असंच पाहिजे तसंच पाहिजे. नाही, जे म्हणजे सपोज इफ समवन सेज आय लव्ह यू आणि मला सपोज त्याच्यासाठी फिलिंग्स आल्या, माझे एक्सपेक्टेशन्स त्याच्यासाठी काही नसतील, मला त्याकडनं पैसा नको आहे जसा म्हणजे स्टँडर्ड्स त्याचे हाय नको आहे किंवा एक नॉर्मल साधा जरी असेल तरी चालेल, काही हरकत नाही. बट तो माझ्यासाठी लॉयल पाहिजे, माझी केअर करणारा पाहिजे, माझी रिस्पेक्ट करणारा पाहिजे, माझ्याशी नीट बोलणारा पाहिजे, ज्याचा आवाज माझ्यावरती चढणार नाही, जो माझ्याशी बोलताना 10 वेळा विचार करेल की हां कुठली गोष्ट मला हर्ट करेल, कुठल्या गोष्टीमुळे मी रडेल, कुठल्या गोष्टीमुळे मी ट्रिगर होईल, असा पाहिजे. आता असा मला झालं आहे. आधी माझं असं काहीच नव्हतं, बट आता असं झालं आहे. सो मला सांगा तुम्ही काय द्याल, तुम्ही काय करू शकता असं मला सांगा, म्हणजे ज्याने माझे स्टँडर्ड्स वाढतील आणि मला समजेल की हां या दुनियेमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत. चप्पल पडणार आहे मला, बट आय डोंट माइंड, सवय लागली आहे. निर्लज्ज झाली आहे मी भाई साहब. जर एखादी मुलगी तुम्हाला जीव लावते, तुमच्या प्रेम करते आहे, तुमच्यावर ट्रस्ट करते आहे, तुमच्यासाठी लॉयल आहे, देन यू शुड बी म्हणजे लाईक तुमचं असं भाई हे झालं पाहिजे की भाई ही पोरगी एवढं ब्लाइंडली ट्रस्ट करते आपल्यावरती, तर तिला आपण कसं जपलं पाहिजे, तिला आपण कसं ठेवलं पाहिजे, तिच्यावर आपण कसं प्रेम केलं पाहिजे. बट आजकालची मुलं आणि आजकालचं जनरेशन फक ऑफ, आय एम डन विथ दिस लव अँड म्हणजे प्यार का दिखावा, गुल्लू गुल्लू अँड पुलू गुल्लू निब्बा निब्बीज गेम. आधी पण नव्हते इंटरेस्टेड, आत्तासुद्धा नाही, आणि इव्हन आत्ता जे चाललं आहे त्याच्यामध्ये तर मी अजिबात इंटरेस्टेड नाही, अजिबात नाही. म्हणजे मन उडलं आहे माझं या सगळ्यामधून, अजिबात. आय डोंट लाईक. मी अशी बडबडत बसली तर माझी कामं नाही होणार, मला झाडू पोछा करायचा आहे.